नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम क्रॅकर करंट अफेअर्स या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत 13 नोव्हेंबर 2025चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न, जे सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओच्या सुरुवातीला बघूया काल विचारलेला खास प्रश्न, आणि तो प्रश्न आहे SECI आणि NHAI कराराअंतर्गत सौर प्रकल्प कोणत्या शहरात उभारले जाणार आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दिल्ली। सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड आणि नॅशनल हायवेज अथॉरिटी ऑफ इंडिया यांनी दिल्ली सहारनपूर देहरादून महामार्गाच्या उंच पुलाच्या दिल्ली विभागावर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी सामंजस्य करार केला आहे। या उपक्रमाचा उद्देश महामार्गाच्या पायाभूत सुविधांना सौर ऊर्जेद्वारे ऊर्जा पुरविणे आणि कार्बन उत्सर्जन कमी करणे हा आहे। हा प्रकल्प भारताच्या 2070 पर्यंत नेट झिरो उत्सर्जन उद्दिष्टाच्या पूर्ततेस हातभार लावेल आणि शाश्वत पायाभूत सुविधांचे राष्ट्रीय स्तरावर आदर्श उदाहरण ठरेल। आता सुरुवात करूया आपल्याच्या टॉप 10 महत्त्वाच्या प्रश्नांना, आणि आजचा आपला पहिला प्रश्न आहे कालचक्र सक्षमीकरण म्हणजेच कालचक्र एम्पॉवरमेंट कार्यक्रमाचे उद्घाटन कोणी केले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए म्हणजेच नरेंद्र मोदी आणि जिग्मे सिंगे वांगचुक। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भूतानचे चौथे राजा जिग्मे सिंगे वांगचुक यांनी मिळून थिम्फू येथे कालचक्र सक्षमीकरण या कार्यक्रमाचे उद्घाटन केले। या उपक्रमामुळे भारत आणि भूतान यांच्यातील आध्यात्मिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ झाले आहेत। हा 3 दिवसांचा धार्मिक विधी, जो ग्लोबल पीस प्रेयर फेस्टिवल 2025चा एक भाग आहे, उच्च ध्यान साधनेसाठी आशीर्वाद प्रदान करणारा मानला जातो। हा विधी जे खेनपो यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला असून त्यामध्ये जागतिक समन्वय आणि मानव विश्व यांच्यातील नातेसंबंधाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले। पुढला प्रश्न आहे साखर कारखाना प्रोत्साहन योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी म्हणजेच महाराष्ट्र। महाराष्ट्र सरकारने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या साखर कारखान्यांसाठी वार्षिक पुरस्कार योजना जाहीर केली आहे। या अंतर्गत एकूण 6 साखर कारखान्यांना, ज्यामध्ये 3 सहकारी आणि 3 खाजगी साखर कारखाने असणार आहेत, तर त्यांना गुणवत्तावर्धन आणि कार्यक्षमतेसाठी पुरस्कार दिले जाणार आहेत। कारखान्यांचे मूल्यमापन 9 निकषांवर केले जाईल, जसे की वेळेवर FRP पेमेंट्स, साखर पुनर्प्राप्ती दर, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, कार्बन फूटप्रिंट कमी करणे, कर्मचारी व्यवस्थापन आणि आर्थिक स्थिती इत्यादी। या प्रक्रियेचे परीक्षण 2 स्तरांवर होईल। पहिलं आहे स्क्रीनिंग कमिटी आणि दुसरं आहे स्टीरिंग कमिटी। या 2 समित्या अंतिम निवड आणि मूल्यांकन प्रक्रिया पार पाडतील। प्रश्न तिसरा आहे गगनयान क्रू मॉडेलच्या पॅराशूटची यशस्वी चाचणी कोणत्या संस्थेकडून घेण्यात आली? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, इस्रो। भारतीय अंतराळ संशोधन संस्थाने गगनयान मानवी अंतराळ मोहिमेसाठी क्रू मॉड्यूलच्या मुख्य पॅराशूटची चाचणी बाबिना फील्ड फायरिंग रेंज येथे यशस्वीपणे पूर्ण केली। ही चाचणी इंटिग्रेटेड मेन पॅराशूट एअर ड्रॉप टेस्टचा एक भाग होती। या प्रणालीमध्ये 10 पॅराशूट्स असून ती 4 प्रकारांमध्ये विभागली आहेत। पहिला आहे एपेक्स कव्हर पॅराशूट, दुसरा आहे ड्रॉग पॅराशूट, तिसरा आहे पायलट पॅराशूट आणि चौथा आहे 3 मुख्य पॅराशूट्स। ही संपूर्ण प्रणाली मानवी क्रू मॉडेलला सुरक्षित आणि नियंत्रित उतरण्यासाठी डिझाईन करण्यात आली आहे। या चाचणीत मुख्य पॅराशूट्समधील विलंबित उघडण्याची परिस्थिती अनुकरण करून संरचनात्मक स्थैर्य आणि भार सहन क्षमता यांची पडताळणी करण्यात आली आहे। चौथा प्रश्न भारताचा पहिला क्वांटम डायमंड मायक्रोस्कोप कोठे विकसित करण्यात आला? तर चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, IIT मुंबई येथे। राष्ट्रीय क्वांटम मोहिमेअंतर्गत IIT मुंबईच्या PQuest ग्रुपने भारतातील पहिला क्वांटम डायमंड मायक्रोस्कोप सादर केला आहे। हा मायक्रोस्कोप प्रगत चुंबकीय इमेजिंग म्हणजेच ॲडव्हान्स्ड मॅग्नेटिक इमेजिंगसाठी तयार करण्यात आला आहे। क्वांटम डायमंड मायक्रोस्कोप ही अशी तंत्रज्ञान प्रणाली आहे जी डायमंडमधील नायट्रोजन व्हॅकन्सी सेंटर्सचा वापर करून ऑप्टिकली डिटेक्टेड मॅग्नेटिक रेझोनन्सद्वारे नॅनोस्केल पातळीवरील त्रिमितीय चुंबकीय क्षेत्राचे दृश्य प्रदान करते। या उपकरणाचे उपयोग क्षेत्र न्यूरोसायन्स, मटेरियल्स रिसर्च आणि सेमीकंडक्टर चिप्सचे नॉन डिस्ट्रक्टिव्ह 3D मॅपिंग या क्षेत्रांमध्ये आहे।
पाचवा प्रश्न आहे, सुरक्षा करार कोणत्या 2 राष्ट्रांमध्ये करण्यात आला आहे? तर पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ऑस्ट्रेलिया आणि इंडोनेशिया. ऑस्ट्रेलिया आणि इंडोनेशिया यांनी असा सुरक्षा करार केला आहे ज्यामध्ये कोणत्याही देशाला धोका निर्माण झाल्यास परस्पर सल्लामसलत करण्याची बांधिलकी नमूद करण्यात आली आहे. या कराराचा उद्देश प्रादेशिक शांतता आणि स्थैर्य वाढवणे हा आहे. या करारात दोन्ही देशांच्या नेत्यांमधील नियमित संवाद तसेच संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य वाढवण्याचे ठरले आहे. या करारावर औपचारिक स्वाक्षरी पुढील वर्षी अपेक्षित आहे. हा करार 1995 मधील कराराच्या नमुन्यावर आधारित असून दोन्ही देशांमधील उष्ण होत असलेले संबंध दर्शवतो. तथापि या करारानुसार दोन्ही देशांना संयुक्त लष्करी कारवाई करण्याची बंधनकारक अट नाही. पुढला प्रश्न आहे, स्टार्टअप कॉमन ॲप्लिकेशन जर्नी ही सुविधा कोणत्या पोर्टलवर सुरू करण्यात आली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, जनसमर्थ पोर्टल. डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस यांनी जनसमर्थ पोर्टलवर स्टार्टअप कॉमन ॲप्लिकेशन जर्नी ही नवी सुविधा सुरू केली आहे. या उपक्रमाद्वारे देशातील स्टार्टअप्सना सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून कर्जासाठी डिजिटल पद्धतीने अर्ज, तुलना व ट्रॅकिंग करता येणार आहे. या पोर्टलद्वारे क्रेडिट गॅरंटी स्कीम फॉर स्टार्टअप्स अंतर्गत 20 कोटीपर्यंत कर्जाची सुविधा दिली जाईल. यात पॅन, GST, उद्यम नोंदणी, ITR आणि क्रेडिट ब्युरो माहितीचे एकत्रीकरण करण्यात आले आहे, ज्यामुळे प्रक्रिया सुलभ व पारदर्शक होते. प्रश्न 7वा, हरित हायड्रोजन निर्मितीसाठी ₹100 कोटींची योजना कोणत्या संस्थेद्वारे राबवली जाणार आहे? तर प्रश्न 7व्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, म्हणजेच BIRAC. याचं लॉंग फॉर्म आहे बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टन्स काउन्सिल. भारत सरकारने जैविक अवशेष म्हणजे बायोमास आणि कचरा यापासून हरित हायड्रोजन तयार करण्यासाठी ₹100 कोटींच्या पायलट प्रकल्प योजनेची घोषणा केली आहे. ही योजना बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टन्स काउन्सिल म्हणजेच BIRAC मार्फत राबवली जाईल. या उपक्रमाचा उद्देश भारतातील नवोन्मेष, उद्योग सहभाग वाढवणे आणि नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन अंतर्गत भारताला स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात जागतिक नेतेपद मिळवून देणे हा आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी या प्रसंगी NGHMचे नवे लोगो अनावरण केले, जे हरित क्रांतीतील जनसहभागाचे प्रतीक दर्शवते. 8वा प्रश्न, साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार 2025 कधी प्रदान केला जाणार आहे? तर हा जो पुरस्कार आहे तो प्रदान केला जाणार आहे 14 नोव्हेंबर 2025 रोजी. साहित्य अकादमीने बाल साहित्य पुरस्कार 2025 जाहीर केले असून 14 नोव्हेंबर 2025 रोजी हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. या सोहळ्याचे अध्यक्ष माधव कौशिक असतील, तर गुजराती लेखिका वर्षा दास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा पुरस्कार 24 भारतीय भाषांतील उत्कृष्ट बालसाहित्य निर्मितीला दिला जातो, ज्यामध्ये आसामी, हिंदी, इंग्रजी, तमिळ, मराठी आणि उर्दू यासारख्या भाषांचा समावेश आहे. या अंतर्गत कविता, कथा, कादंबऱ्या, नाटके आणि आत्मकथन अशा विविध प्रकारातील साहित्यांचा गौरव करण्यात येईल. प्रत्येक पुरस्कार विजेत्याला ₹50,000 रोख रक्कम आणि कांस्य फलक देऊन सन्मानित केले जाईल. 9वा प्रश्न आहे, जागतिक दयाळूपणा दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 13 नोव्हेंबर रोजी. जागतिक दयाळूपणा दिन दरवर्षी 13 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस 1998 साली वर्ल्ड काइंडनेस मूव्हमेंट या संस्थेने सुरू केला. या उपक्रमाचा उद्देश दयाळूपणा, सहानुभूती आणि करुणा या मूल्यांना जगभरात प्रोत्साहन देणे असा आहे. हा दिवस ग्लोबल काइंडनेस मूव्हमेंटचा एक भाग असून साजरा केला जातो आणि तो आपल्याला मानवतेला जोडणाऱ्या छोट्या दयाळू कृतींचे महत्त्व लक्षात आणून देतो. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे, अंगोलाच्या स्वातंत्र्याच्या 50व्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले? तर 10व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, द्रौपदी मुर्मू.
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अंगोलाच्या स्वातंत्र्याच्या 50व्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात सहभाग घेतला। ही घटना भारतीय राष्ट्रपतींची अंगोलाला झालेली पहिली अधिकृत भेट ठरली आहे। तसेच भारत अंगोला राजनैतिक संबंधाच्या 40 वर्षाचा महत्त्वपूर्ण टप्पा आहे। राष्ट्रपती मुर्मू यांनी अंगोलाच्या राष्ट्रीय सभेत भाषण केले, जिथे त्यांनी अंगोलाच्या शासन पद्धती, पायाभूत सुविधा आणि विविध प्रमुख क्षेत्रातील प्रगतीचे कौतुक केले। भारताने या प्रसंगी संरक्षण आणि ऊर्जा प्रकल्पांसाठी 200 दशलक्ष अमेरिकन डॉलरच्या कर्ज मर्यादेचा प्रस्ताव मांडला आहे, ज्यामुळे द्विपक्षीय सहकार्य आणखी मजबूत होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपले आजचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न। आणि आता आहे तुमच्यासाठीचा खास प्रश्न। इंटर PSU गुणवत्ता मंथन हा कार्यक्रम नवी दिल्लीत कोणत्या 2 संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हा सर्वांना कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे। धन्यवाद।